नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। मृत्युंजय महारुद्रत्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनं हे। मृत्युंजय महारुद्रत्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनं हे। मृत्युंजय महारुद्रत्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनं हे। मृत्युंजय महारुद्रत्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनं हे। मृत्युंजय महारुद्रत्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनं हे। मृत्युंजय महारुद्रत्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनं हे। मृत्युंजय महारुद्रत्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनं हे। मृत्युंजय महारुद्रत्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनं हे। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युमुक्षमं मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युमुक्षमं मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युमुक्षमं मामृतात्। ओम नमः शिवाय। तर आज आपण इथे महाशिवरात्रीची पूजा आपण इथे करून घेणार आहोत। तर इथे सर्व आपण घेतलेलं आहे साहित्य। तर इथे पंचामृताचं सर्व साहित्य घेतलेलं आहे। फुलं घेतलेत, बेल घेतले, सुपारी घेतले, तुपाचा दिवा घेतलेला आहे, भस्म आहे। तर इथे आपण घेतलेलं आहे मध, दही, साखर, दूध आणि इथे आहे तूप। तर आपण हे सर्व घेतलेलं आहे। तर आपण आता इथे आपण शंकराला पंचामृताचा अभिषेक करणार आहोत। तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। पहिल्यांदा आपण पूजा करून घेऊया। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। इथे घालायचं असते आपण पिंडीला, इथे खाली आपण घालायचं असते हळदी कुंकू। तर नंतर आपण पाण्याचं हे करून घेऊया अभिषेक। आणि आता आपण ते दहीचा अभिषेक करणार आहोत। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। इथे आपण दुधाचा अभिषेक। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। त्यानंतर आपण इथे मधाचा। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। साखर। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। आणि इथे आपण तूप। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। तर आपण सर्व असं पिंडीला छान असं लावून घ्यायचंय सगळं। पाण्याचा आता अभिषेक करून घेणार आहोत। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। पूर्ण पिंड आपण स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। ते आपलं झालेलं आहे अभिषेक घालून। आता आपण काय करायचंय, आपण आता इथे आपण आसन घेतलेलं आहे। तर आपण इथे ठेवणार आहोत। तर इथे पाहू शकता आपण रुद्राभिषेकसाठी हे ठेवणार आहोत। आपण आता इथे रुद्रपाठ करणार आहोत। त्यासाठी इथे सुपारी ठेवलेली आहे, गणपती म्हणून सुपारी ठेवलेली आहे, केळी नैवेद्य ठेवलेला आहे, टरबूज आहे, दिवा लावलेला आहे तुपाचा आणि ते सर्व साहित्य आहे। तर आपण आता रुद्रपाठ चालू करणार आहोत आणि गळती चालू करणार आहोत।
तर ती गळती लावलेली आहे आपण, त्यामध्ये पाणी ओतणार आहोत आणि रुद्रपाठ आपण करणार आहोत इथे. तर चला आपण आता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं 108 वेळा जप, महामृत्युंजयचा 108 वेळा जप असं करत राहायचं आहे आणि रुद्रपाठ लावणार आहोत. तर आपण चला लावूया रुद्रपाठ. तर आपण इथे रुद्रपाठ चालू केलेला आहे आणि गळती सुद्धा चालू केलेली आहे, पाहू शकता गळती आपण चालू केलेली आहे. तर रुद्रपाठ आपण चांगल्या आरोग्यासाठी हे रुद्रपाठ करत आहोत आणि अभिषेक थोडक्यात. आणि आता प्रदोष काळ चालू आहे आणि आपण ही पूजा करत आहोत. तर आपण ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमुक्षमामृतात् असा 108 वेळा जप करायचा आहे. आणि ओम नमः शिवाय हे पण 108 वेळा जप करणार आहोत. तर आपण हे म्हणत रुद्रपाठ चालू केलेला आहे. तर इथे आपला रुद्रपाठ अभिषेक झालेला आहे, पाहू शकता. तर आपण आता हे गळती आहे ती काढून घ्यायची आहे बाजूला, पाहू शकता. छान असा आपला रुद्राभिषेक झालेला आहे. आता आपण खाली घेणार आहोत आणि 108 वेळा शिवनामावली आपण बोलणार आहोत. आणि अक्षदा, शिवाला अक्षदा व्हायच्या आहेत. तर आपण ते ताट खाली काढून घेऊया आता ही मूर्ती. तर हे पहा, तर आपण आता इथे ताटात असं काढून घ्यायचे आणि हे जे पाणी आहे ते एका ग्लासमध्ये आपण काढून घ्यायचे. आता पूजा करून घेणार आहोत शिवाची. तर पहिल्यांदा आपण भस्म लावून घ्यायचे. हे जे आहे भस्म लावून घ्यायचे. त्यानंतर आपण अक्षदा व्हायचे आहेत, ओम नमः शिवाय. त्यानंतर हळदी कुंकू व्हायचे, अगदी शालिग्रामला खाली व्हायचे. त्यानंतर आपण बेलपत्र व्हायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यानंतर आपण आता 108 वेळा शिवनामाष्टोत्तर म्हणायचे. आपली इथे पूजा अशी झालेली आहे आणि आता आपण 108 वेळा शिवनामावली बोलणार आहोत. तर आपण आता अक्षदा व्हायचे आहेत. श्री शिव अष्टोत्तर नामावली. ओम नमः शिवाय, ओम शंभवे नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम विरूपालाय नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शूलपापने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम अंबिकानाथाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम शर्वाय नमः, ओम शितिकंठाय नमः, ओम उग्राय नमः, ओम कामारये नमः, ओम गंगाधराय नमः, ओम कालकालाय नमः, ओम भीमाय नमः, ओम मृगपापने नमः, ओम शिवसुताय नमः, ओम कंटकाराय नमः, ओम वृषकाय नमः, ओम
भस्मोद्भिदविग्राय नमः। ओम स्वरभवाय नमः। ओम अग्निश्वराय नमः। ओम परमात्मे नमः। ओम हविष्ये नमः। ओम सोमाय नमः। ओम महेश्वराय नमः। ओम पिनाकिने नमः। ओम वामदेवाय नमः। ओम कपिर्दिने नमः। ओम शंकराय नमः। ओम खट्वांगिने नमः। ओम शिपिविष्टाय नमः। ओम नीलकंठाय नमः। ओम भवाय नमः। ओम त्रिलोकेशाय नमः। ओम शिवप्रियाय नमः। ओम सर्वेशाय नमः। ओम अंधकासुर सुंदराय नमः। ओम ललाटाक्षाय नमः। ओम कृपानिधवे नमः। ओम परशुहस्ताय नमः। ओम जटाधराय नमः। ओम कवचिने नमः। ओम त्रिपुरांतकाय नमः। ओम वृषभारूढाय नमः। ओम सामप्रियाय नमः। ओम त्रयमूर्ते नमः। ओम सर्वज्ञाय नमः। ओम सोम सूर्यलोचनाय नमः। ओम यज्ञमयाय नमः। ओम पंचवक्त्राय नमः। दाखवून घेऊया. तर पाणी घेतलंय. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्व अपनाय सम व्यानाय सम समनाय स्व उदानाय स्व ब्रह्मणे अमृतत्वाय स्व. नैवेद्य समर्पयामी. तर आपली इथे पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण आरती करणार आहोत. आता आरती करून घेऊया. मंगलमूर्ती मोरया. सर्वांगी सुंदर शेंद्राज जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती हिरे दलित मुकुट शोभतो वरा रुंजुते मुकुरेशती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती दर्शनाचे लंबोदरी तांबर वंदना सर्वसंड प्रसन्न रामाचा वाटपाये शिवावे निर्वाणे रक्षावे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती दर्शनात्रे मन श्रावण मात्रे मन कामना. ब्रह्मांडी माळा विषयकंठी काळा त्रिनिद्विजा लावण्य सिंधूर मत्संगी बाळा विष्णुच्या निर्मळ. जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू बाबा वाळू गौरा जय कर्पूर गौरा भवानी ऐसा शंकर शोभे उमावल्या. जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा देवी तेथे सागर मंत्र केले त्यामा ज्योती जोडले ते तुलासपणे प्रार्थना केली नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती वाळू बाबा वाळू गौरा जय देव. फणीवर सुंदर मजनारी पंचानन षटकोटी देवी वाचे उच्चारे रवते रामदास संत. जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती वाळू बाबा वाळू गौरा जय देव. गालीन लोटांगण वंदिना चरणं डोळ्याना पाणी रूप दिले प्रेमे आलिंगन आनंदे पुंजिन भावे वाइन मने नामा तमेव माता तमेव पिता तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेंदेवा बुद्धात्मा करोब मे. आपली सर्व इथे पूजा संपन्न झालेली आहे. आरती झालेली आहे. नैवेद्य दाखवलेला आहे. दही साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
तर हे रुद्र अभिषेकाचं हे पाणी आहे. तर आपण हे प्राशन करायचंय. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादके तीर्थे जठरे ध्यानम असं म्हणत हे पाणी आपण तळहातावरती घेऊन ग्रहण करायचं आहे.